जायला कुठं मास्क लावून देत आहे माझं मास्क लावून टाकली लागतं राम राम मंडळी 2-3 जणांनी राम राम घातला बाकीच्या नका दोवाड दिसतो काय माहिती गौरी शिवड्यामध्ये नाही पण त्याचा तुमचा काही दोष नाही तुम्हाला असं वाटले असेल वा आमच्या गावाला खासदार किंवा आमदार आला असं पण माझ्या पुढे नशिबामध्ये मी एक नंबर फंटूस माणूस गावात फंटूस कसा जिथं चांगलं झाडू राहिलं तिथं किडे पाडायचे काम माझे जो दारू देत नसेल त्याला संध्याकाळपर्यंत फिट करून टाकतो ज्याच्या घरात चांगलं चालू राहिलं त्याच्या गावामध्ये संध्याकाळपर्यंत भांडण लावून देतो एक दिवशी असा आगोपणा करायला गेलो ना असा आगोपणा नडला मला आमच्या गावात लग्न होतं आगा मारुतीच्या पारावर नाचायचं कोणी डीजेवर नाचायचं कोणी बँडवर नाचायचं मी आगावच्याने काय केलं स्वयंपाकाच्या ठिकाणी गेलो आधी घंटी पीठ वरण मध्ये ओतून दिलं आख्या गावाला खारं वरण खाऊ घातलं पण सांगणारी माझं नाव कुठे नवरदेवाच्या बापाजवळ नाव सांगितलं नवरदेवाच्या बापाने आखो वरण घराकडे जाऊ दिलं संध्याकाळी घरी बोलावून घेतलं आज सावा आकवला 8 दिवस गावात घर सापडून गेलं मी लहान लहान का आगाऊपणामुळं आणि मी आगाऊपणा केव्हा करतो मी दारू पिऊ म्हणजे मी काय करतो मला उमजत नाही आणि टकोरा पडल्याशिवाय माझी दारू काही उतरत नाही माझ्या लग्नाला 12 24 वर्ष झाले 24 वर्षामध्ये माझ्या बरोबरीच्या मुलांना कोणाला 2 लेकरं कोणाला 3 लेकरं कोणाला 4 लेकरं पण मला 12 24 वर्षामध्ये मुलगा बी झाला आणि मुलगी बी झालेली कुत्र बी झाला आणि मांजर बी झालेली मग गावात लोक मला नाव ठेवायला लागले म्हणे याचं जर तोंड पाहिलं दुवाडचं तर आपलं काम होत नाही म्हणे मी जर सकाळी उठलो आणि दरवाजाजवळ जाऊन बसलो समोर जर कोणी येत राहिला दुरून पाहता दुसऱ्या घरी निघून जाता पण माझ्याकडून कोणी येत नाही मी जर सकाळी आगाचं डबं भरून संडासला जात राहिलो ना या लहान पोराने जर सकाळी पाहिलं ते लहान पोरं 3 दिवस सांगतात इथला दुवाडे मी मग गावात लोक नाव ठेवायला लागले घरी जातो माझ्या बायकोला विचारतो मी एवढ्या वर्षापासून तुला मुलं बाळा का होत नाही तिने सांगितलं तर बरं नाही तर साडीला तिथंच उठून मारतो बोलता घरी आलो घर दिसतं पण बायको काही दिसत नाही तिला सांगितलंय तू कुठं पण फिर म्हणता पण उदाहरण नको आठवून देऊ लोक काय करून घेतात नाही म्हणून पडतात काम धंदा बरं नाही काय बी समस्या तुम्ही लोक काम करून घेता पैसा कोणी टायमावर देत नाही म्हणून बाईला बी आवाज देवायची होती बी बाहेर येणार नाही अगं याची त्याची माय ए हौसा मग जिथं घालायची राहिली बायको कुठं घालतात लोक बायको काय झालं रे नवरा आहे खेळायचा नवरा आहे का खेळायचा नवरा अरे तो सुद्धा कामात पडतोय ग तू काय कामात असलो उठला का एवढं खातोस कामात बक्षीस का पडतो एवढा खातो म्हणे जसा खातो ना मी तसा हातो पण मग मी ते काम जसं खायचं बया मी का करत चिरडी लागलो सगळा ते नाही कपडे पण उघडवले मी तू सुनाले तरी म्हणली बाई माझा अंग जड पडतो एवढा मग माझ्या मम्मीच्या कपडे मी घालून तुझा अंग जड पडल माझ्या अंगात वाढ येत नाही का तुझं वारी दाणू नको नाही 10 की 25 दाणू बांधून टाकशील तू दारू बांधतेय का तुला तरी कोण करतोय का एक सगळं नाही अरवीला फसले माझं नाक पडसा तरी तू मोठा काढून घालून मोठा करून टाकलंय काय झालंय मला सांग आपल्याला मला किती वर्ष झाले झाले असतील तरी 12 32 40 नाही म्हणून तुला एवढी कॉलेज करू नको म्हटलं आता घरी आता सध्याला लावून टाकलं तुला तुम्ही सांगा वर्ष किती झाले मग 12 42 होता का किती वर्ष हा पट्ट्या गणित मध्ये काय गणित चुकवणार नाही गुरुजी तुमचा आंब्याच्या लोकांना गुरुजी हे पाय 12 9 बघा येऊ 9च्या पोट 9च्या पोट म्हणते मला 12 9 होत्या मला समजतं का मग लग्न काय काढलं मला सांग एवढ्या वर्षापासून तुला काही मुलं बाळ होत आहे का खरे म्हणजे भांडे योग्य माझे नव्हते मग प्रत्येकाची चाकच असते लग्न झालं म्हणजे पोचतो कधी खाली वागाय चांगलं मिळाय न्यावा तसं आमचं घडलं होतं नाही जगात असतील नसतील तेवढे नव्हतं केले आम्ही प्रत्येक दिवस नवस केला पण एक दिवस आमच्या नवसाला पावला नाही मला पोटतोड झालं नाही पण मी विचारत पडले म्हणते मला नाही झालं तर झालं एखादं माझ्या नवऱ्याला माहित पाहिजे होतं मग ते म्हणजे माझ्याकडे बसव
बायको कोण आणलं बायका तुमचा खरा असं माझा टेबल का फुटून जाईल तुला काय हा बोले आत तुम्हाला म्हणजे एक रात्री नको पोरी द्यायला मी का पोरी होतो बसून घातले घालणे गेलो का पिल्लू बाय पिल्लू बाय मला ते सांगू नको बाळा मागडी आजच्या संध्याकाळपर्यंत पोरगीचं पोरगं दिलं तर बरं नाही तर तुझ्या जिनीवर दुसरी बायको कोण आणलं नाही असा वेळापणा करायचा नसतं बघा जगात कुठल्याही गोष्टीचा कोणी करू शकतो पण ही संतती ना ती काही कुठला वीर करू शकत नाही म्हणजे एखाद्या शेतकरी 2 बिघे शेत घेतलं बाजूला 4-5 बिघे घेऊन मारतो बरोबर एखाद्याचं घर बांधलं माहिती सुंद लावली बरोबर एखाद्याचं वेळ खाल्ली तुम्ही चालू करून टाकतो याला म्हणजे येवा दावा आणि ठेवा प्रत्येक गोष्टीचा माहिती जगात पण संतती देवा जगात कुणी बोलू शकत नाही संतती देणं नाही घेणं देवाच्या हातात आहे देवाने देवाना आपण घ्यावं देवाने जेवण आपण घ्यावं आपण काही चुईमुई करावं ढोकरं बोकरं पडलं तेव्हा होतं ते 12 भानगडी सांगू नको आजच्या आज तू पोरगी तर पोरगा देते हे तर दुसरी बायको करायला जाऊ मी ते सांग मी तुला कोणी बायको देणार नाही कोणी बायको देणार नाही हा हिरो अक्षय कुमार 17 मागे भेटी माझ्या अरे झालं पुढे लागलं तुझा नाव उठलंय तुझी हांडी फुटली पुढली की झाली तुझी हांडी चाललो मी दुसरी बायको करायला आलं माझ्या ध्यानात गवळी शिवराला गाडी आली याला पोराने गुंपी झोकवली कधी करत नव्हतं माझ्या माणूस करायला लागले पण तसं कोरतो एक रात्री कोरतो होत नाही का आणि गेला बायको करायला जाऊ द्या याला कोण बायको येत नाही आणि एखादी तर कोण आणली त्या लोकांना जिथे ठेवणार नाही शिकली करायला भीतीची याला तुकडं म्हणणार नाही बघते कुठली बायको राहते इथं बायको करायला निघालो पण बायको करायला जर जायचं ठरलं तर लागते भावभंगी माझ्या मागं कुत्र्याचं बच्चं मला कोण बायको देणार आहे पण आमच्या गावामध्ये 2 लोक आहे एक घरजोडे आणि एक घरमोडे या दोघांना 5-5 हजार रुपये भोगून देतो आजच्या दुसरी बायको करून आणतो मी अरे घरजोडे राम राम लक्ष्मण भाऊ नेहमी परमात्मा गेला पाहिजे गुलाबाच्या फुलासारखा असतो अगदी बरोबर नाराज कष्टी मलिन का याला म्हणावं गावातला माणूस काय झालं मला सांग मला सांगा माझ्या लग्नाला आज किती वर्ष झाले तुझ्या लग्नाला 12 आणि 12 49 नाही तुला मी तुझं वय नाही विचारलं माझ्या लग्नाचं वर्ष विचारलं मी मला माहिती नाही तुला जिथलं वजन तिथला चावत तू पण टाकव बरं किती का वर्ष वय ना एवढ्या वर्षापासून मला काही मुलं बाळ होत आहे का नाही मग मला आहे ना आजच्या आज पोरांकरता दुसरी बायको करून दे या पोरांकरता बायको करतो का नाही मग या पोरांकरता बायको करून आणून यांच्या अंगी लावून देतो यांच्या गावाच्या मारुतीच्या फार उघडत होतो मी यांच्या करता मला मुलं बाळ व्हायला पाहिजे मारुती बाबा मी उचलून फेकून देईन तुला हा घाबरू नको माझा भाऊ आहे हा तो तुला बायको करणार मला बायको करून द्यायला लाव करायला करूनच देणार मग आवाज द्या मग या अशोकाला या अशोक देवळ मान कर राम राम काका राम राम बऱ्याच दिवसानंतर हो काय काढलं काही नवा काढलाय पियानो लावून देतो सकाळी उठा उठा तुला सध्याचं नाही विचारलं काम काय काढलं मला सांगा तुम्ही आपल्या भाऊबंदीत मोठं कोण आहे मी ते माझ्या काकांचं लग्न कोणी केलं मीच केलं माझ्या आत्यांचं लग्न तेही मीच केलं माझ्या बापाचं लग्न अरे मीच केलं ना सगळ्यांच्या शेवट माझं लग्न माझ्या हातून झालं मग मला सांगा माझ्या लग्नाला आज किती वर्ष झाले अरे मी लग्न केलं माझ्या लक्षात नाही का सांगा ना मग आज तुझ्या लग्नाला बघ आम्हा आपल्याला डायरी मागवू का पेंट आहे कशाला तोटी सांगतो ना सांगा मग तुझ्या लग्नाला बघ आज हा एवढे आणि तेवढे मिळून इतके वर्ष झाले मग मी आता किती वर्ष समजू एवढ्या आणि तेवढ्या मग समजू केवढे पण झाले काय एवढ्या वर्षापासून मला काही मुलं बाळ होत आहे का म्हणला नाही नाही ना अरे काय एवढा आळशी आहे तू काय अडचण केलं अजून म्हणला नाही नाही ना अरे वेळा मग मला सांगितलं असतं मी मदत केली नसते का तू 2-4 काढून दिले असेल मला त्याला म्हातारा झाला तरी पोरं काढून घ्यायचं म्हणतो अरे अर्थाचा गैरअर्थ मग अरे मदत म्हणजे हा. एखादा चांगला डॉक्टर बर हाकीम हा. वैद्य देवऋषी काहीतरी नागातो ना काय जातो काका
एक शब्द बोलू नका तुम्ही. गंगापूर तालुक्यामध्ये असा एक दवाखाना नाही का त्याच्याकडे बायकोला घेऊन गेलो नाही. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये असा एक घेऊन का मी त्याला शेंदूर लावला नाही, कोणाला दयामाया आली नाही. म्हणून मी आज ठरवलंय आजच्या आज मला तुम्ही दुसरी बायको करून द्या. हिम्मत सोडू नको, तुला बायको मी करीन. काका मला बायको करून द्या, मला बायको नका करून माझी गोळा नका मोडू तुम्ही. अरे तसं नाही रे, मग मला माहिती होतं तुझी तक्रार आता उद्या माझ्याकडे येणार. बरं म्हणून मी माझ्या तयारीतच आहे. म्हणजे अरे तुझ्यासाठी मुलगी पाहून ठेवली आहे. कुठे? आपला रमेश शिंदे नाही का, त्याची बाई अजून मोकळी आहे. हो. काय झालं? तुझ्या बरोबर मला देखील ना. पण झालं काय? मोकळे म्हणजे अरे बाबा पहिले शाळामध्ये गुंतली होती, आता घरी मोकळी का बा? अरे हो, परीक्षा संपल्या आता घरी जाईल. बरोबर. पण एक काम करा, त्याला धरणगाव तालुक्यात जायचं जळगाव जिल्हा. वेळ न लावता लगेच निघा. हो चला 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 लोकं, आपल्याला आले नाही. हे आलं त्यांचं घर. आपण तर त्या जवळटेवरच उभे होतो. आणि तसं नाही रे, मामाच्यातले घर गावात जागेवर येतात. बरं एक काम करा, तुम्ही त्यांना आवाज द्या. मी आवाज देतो. आओ शिंदे. राम देवरांना राम 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 राम. इकडे राम राम. कशी गंगावळाली आमच्याकडं? कशी गंगा वाढाली? हा? अहो मला तुम्ही त्या दिवशी भेटले हा. आणि त्या पिठाने विषय घेतला, बहिणीसाठी स्थळ बघा. बरोबर. पुण्यात आहे शिक्षण वगैरे शिक्षण. अहो झाला तसा बाहेर फेकला. कुठं भोपड्यात? आपण कुत्र्याचं बच्चं का बाहेर फेकला तर? परदेशात. हा सांग ना. शिक्षण सांगा. शिक्षण त्याच्यात बरोबर आहे का? सांगा. शिक्षण किती झालं रे? केले बोंबाबोंब. मग तिकडच कुत्र्यासारखं बोलायला पाहिजे होतं. चारी बाजूला शिक्षणाची बोंब आहे. बरं इस्टेट शेती. जमीन. हा. अहो पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या घराण्याला जमीनदार म्हणतात. असं? नाही, साधी जमीन आहे. तिथे समोर बघा, एवढी नजरेला जमीन दिसते ना, सगळी जमीन लोकांची. हा? मागे बघा, हे मागची. जिथपर्यंत नजर नाही हा? तेवढी जमीन दुसऱ्याची. मग यांचं काय आहे? माझं नसलं नाही. का बरं सांगण्याची स्थिती दुसऱ्याची, मागणी स्थिती लोकांची आहे. मी का धाब्यावर हिराबेनच्या वांगी पिकाडतो का? का बरं किडे पाडतो आहे, माये जोडून दिलं जायचं. आणि बघा परमेश्वराची लीला कशी? एवढी इस्टेट हा? आणि 29चा एकच पोरगा. काका एक घालून पुरा 30 करून टाकतो. आणि 29चा एक रे काका. तुम्ही आलात पण खानदान बिगडे घेऊन आलात आमच्या घरी. आणि बिगडेल खानदानी आमची 29 घराची वस्ती आहे. हा. तर मुलगा आलेला आहे. मुलगा हा माणूसच आहे का? नाही जड आहे म्हणायच्या आईला काय विचारतो बाबा. अरे वयात आहे का वयात? अहो वयात आल्याशिवाय त्याच्या लग्नाची तयारी का? असं ना? हा. मला त्याचं तोंड पाहायचं. बघा 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 बघा. अरे चेहरा दाखव. हो, काका. मी काय म्हणतो, नमस्कार हो मला काय नमस्कार. सांगता येत नाही बा. नंतर काय सांगू शकत नाही. मी नवरदेव आहे, मी नवरदेव. आणि तुम्ही आल्यावरती मला भरोसा आहे. चिंता करायची मी नाही. नवरदेव. का हो मी नवरदेव. असं नाही सांगणार. हे बघा, चिंता करू नका बहिणीबद्दल. तुम्ही सांगा हो. अहो लग्न करून मुलगी आमच्या घरी नांदायला आली, आली. तेव्हापासून तिची भाकरच बंद. अरे बंद. मग मी मुलगी तुमच्याकडे देत नाही. का? अहो तिचे भाकर पण म्हणजे काय उपाशी मारणार आहेत का तिला? तसं नाही हो. मग कसं? ज्वारी बाजरीची भाकर बंद, मग पोळ्या. रोट्या. हा बोकड्याच्या रोट्या. बघितला मुलगा? याला काहीतरी का? मुलगा बघितला? अहो त्याचं थोबाडच पाहिलं नाही. नाही? नाही ना? मुसळ पाहून घ्या म्हणा, ए, मुसळ. चेहरा दाखव. का हो का हो. अरे राम राम हो. त्या बाईचा साला केव्हा का होती बोलते फिरत होतो. राम राम घेते आणि रोज नाही झालो. राम राम लागलो. काय होत्या बाईचा साला. शिवाय देऊ राहिला काय? तुला हसायला काय झालं? आपण तू रडणार ना असा अजून पाहिला नाही का? म्हणजे तू रडतोय? एवढं गंदा पडत कोण असतो माणूस मग. अरे पण रडायला तुला कोणी मारलं का? बाबरा आजीबाईचा पटकुडा फुटला होता का? बाजूला थांब जरा. बरं मी काय म्हणतो, बोला. मुलीला बाहेर काढा बोलवतो ना. मध्ये बसली असं ना ती ओढून काढा तिला. आणि तिला म्हणा ट्रॅक्टर मागणार आहे. हो. काका आणि
कशाचे मागाले? अरे तू पण काय लासून ठेचायचे मागाले ते आयटी डबडे ठोकायचे तिला लाज वाटायला पाहिजे आपण आम्ही हा गोष्ट म्हणतो का आपण आम्ही अरे तिची आई करतोय का तू? अरे तुला नाही करायचं पाहिजे. अरे गौरी, अरे त्या लोकांना किती आनंद झाला. त्यांच्या बहिणीला पाहण्याकरता पाहुणे आले तर ते फटाके फोडताय. फटाक्याने फोडताय खपाखप ठोकताय लग्न करायचं नाही तर त्याच्या बहिणीला नंतर सांगतो. बरं ठीक आहे. पाहिलं का? आली का मुलगी? इकडे मुलगी आली समक्ष बघून घे. उद्या तुझी कोणतीही तक्रार आम्ही ऐकून घेणार नाही. समजलं? जा. काका काय रे? इकडे इकडे आवडली ना मुलगी? मला माहिती होतं तुला मुलगी आवडणार. नाही इथं मुंडग कुठे आहे काका इथं मुलगं बनवायला टाकलंय. पुढच्या महिन्यात येणार आहे. हो बापरे मुंडग बनवायला टाकलाय हो. पुढच्या महिन्यात येईल हा. हा तर दुसऱ्या महिन्यात येतील पाय तिसऱ्या महिन्यात येतील आई टायमाला कंपनी पण पडली मग काय करू नको हे नको पाटा पाटा वगैरे कुठं सांगत रे काका अरे मूर्खा, हो? ही भारतीय संस्कृती आहे रे. बरं. ही फक्त आपल्या भारतीय मुलीने जपली आहे. हा त्या मुलीला जर पाहण्याकरता पाहुणे आले बरं. तर मुलगी आपला चेहरा पदराच्या आत लपवते. हा घूंघट की यार से दिल भरना ए काका ए ओ काका यार जमेल लग्न मोडून जाईल माझं. ओ बापरे हे गाणं लागलं तर मला जमत नाही. दम काढ रे काकाने तर बस आपल्याला घरी आपण देतील ते. काही रिक्वेस्ट? हो तेच बोलणार होतो. तांब्या आणि गलास भरून घेऊ दे, पाणी भरून. बस 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 पुढे झाला शहाणपणा. माहित नाही काय समज आपल्याला? हो पाणी सांगितलं ना. देशात शिकलेला तू संस्कृत घराण्याचा मुलगा हा तांब्या ग्लासमध्ये पाणी आणू नका. हा मग दोस्तोचं पैशात बांधी आणा नाही तर मग गंगाळा आणा. नाही तर म्हणणार काय मधून पुस्तक म्हणा काबर किडे पाडतोय लग्नाचा मुलीला काका अजून दुसरं काय बोलायचं? आणि हा मुलीला म्हणावं येताना ओल्या पायाने ये. का म्हणून? अहो ओल्या पायाने मुलगी चालते ना हा मग तिचे पाय उमटतात. हा आमच्यासाठी वयोवृद्ध माणसं चौकशी करतात. कशी? मुलीच्या पायाला चूल आहे, स्टोव आहे, का गॅसची शेगडी आहे, का दारू पाण्याची भट्टी आहे त्याच्यात तुला टाकायचं आहे काबर किडे पाडतो आहे लग्न जमू दे ना. पाणी आणो. पाणी पिये घे हात तो पाणी पाणी घे पाणी घे. काका हा. काका अरे वा, ए भाऊ. मला माहिती होतं मुलगी पाहिजे म्हणजे तुला घाम फुटणार. अरे काका कुठला हिच्या घर उलट्या पावलेला मुलगानी घरी चालू म्हणजे माझ्या नाका तोंडात पाणी फिरवून दिलं तिने. थांब 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 बाजूला सर. आम्ही शहाणे समजदार माणसं कसे करत आहोत. आता इथे रिवाजा निमित्त मुलीजवळ जाणार, हा तिच्या हातात पैसे देणार हा आणि मग तिथं मूल केंद्र पाहणार. मग तिथं जाऊन असं तीर्थ घेणार. ओ काका अरे मुखचंद्र मुखचंद्र आणि काय म्हणतो तू मुखचंद्र घालून दिलं मध्ये वयाच्या मानाने माणूस सरकतो रे. तू सरकू नको ना, तू पण खाशील मला लई खावाडशील ना काका. कोणी काका इथं बोटी चालती भेटी भेटी बेटा साडी सोड. कोंबडी फिर मला इकडं. अरे काय काका अरे परत बाजूला कर, मला चेहरा पाहू दे असं म्हणायचंय मला. हो शाळेला चांगला मसन काही दोऱ्या झालं तरी मी तुझ्या राख्या देखतो. तसं नाही रे, गाणं लागलं का मला जमत निघत नाही. दम काढ ना काका तू पण काय एवढी फापलवून गेली म्हातारा माणूस बी सोडत नाही तो. बरं मुलीला पसंती विचारून घ्या. हा खेळवा पसंत आहे का तुला? खेळण्याचा पसंत आहे का सांग. अहो दादा जी तुमची पसंत तीच माझी पसंत. वा वा. काय ती फापलावून गेली ते तिचं लग्न करून. देवाला इकडे या. या मुली आली तो त्या घरी काढली. बरोबर. हा. पण सर्व गोष्टींच्या आधी मला एक तुमच्याशी बोलायचंय. बरोबर. आणि संकोच बोला. बोला. कोणतं करू नका. बोला. सगळ्यांच्या आधी गहू देवाच्या हातात काय द्यावं लागेल? काका आहे काका ही
इच्छू नको लग्न म्हणून जाईल माहितला काय गोळा असतो तुम्ही सांगा फक्त केवढं देऊ तुझ्या हातात जेवढं सापडेल तेवढं देऊन दे काका शंका धरू नका अरे आमच्या मुलाला काय समजून घेतो त्याच्या हातात काही द्या काही बी द्या सोनं सोडा का बरं माझी पारची आवल्या का सोनं होणार आपण ब्राह्मणाकडे जाऊन लग्नाची तीत काढून घेऊ कशाला तिकडे चालता आपण स्वतः काढू असं करा बरं सांगा पुढच्या 2 वर्षात लग्न 2 वर्ष नाही हो 2 दिवस सांगा नाही मुलगा पहिला आहे कुस्त्या खेळणारा मुलगा आहे त्याला दम आहे अजून बरं तुमच्या हिशोबाने पुढच्या 2 वर्षात लग्न हा त्याच्या पुढच्या 2 वर्षात हळद अरे रे रे लय त्याच्या बरं 2 वर्षांनी बसता बस गणनायकं वरदमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाडो मुरडविनायकमहं पुर्यात् सदा मंगलं वधूषु भवतुषु लग्न सावधान झालं लग्न 2-2 वर्षाचा गॅप दिला तर ती पण म्हातारी मी म्हातारी दोघांचा आणायला लागून जाईल डोकं लहान होती रे माझी बहीण लहान होती मला माहिती आहे ती लहान होती तुम्हाला मोठी केली आहे चला मुलीनो लहान पोरांना नाचायला जा ए ताई आता मी कुणाजवळ झोपणार ग गावात एखादी खर्जर कुत्री पाय दिला जातो मला मुलं वाढा होते रे काका या गदांडावरून नवरा कुणाचा येतो 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 या कलवरा नाचू साधू या कलवरा नाचू साधू मी काय म्हणतो नाचावून गेलं कुदावून गेलं पण माझ्या हाती भाऊ पण घेऊ यांच्या पाया पडून घेतो तू भाऊ पण माझी
हाव हाव माझा लागला ना तू आकड सासूचा पोरे ही माझी काकूची डिग्रीची नानांची पोरगी ती ही माझी चुलत सासूची नानाने तिचं माझं लपड होतं लग्नात म्हातारा आणली माझी मोठी चुलती आहे माझा मोठा चुलता आहे सौभाग्यवती अष्टपुत्र भव. माझी बायको सगळ्यांच्या पाया पडले पण कोणी आशीर्वाद दिला नाही पण माझा मोठा चुलता आशीर्वाद देतोय तिला चांगला सौभाग्यवती अष्टपुत्र भव. तुझा पती लवकर गावा आणि तू झटपट माझ्या हाती ये. काय आशीर्वाद देऊ नको रे भाऊ चायला तुझा नवरा लवकर जाऊन तू माझ्या हातात येऊ काका बिला बिघडे माझा इकडे काय मी काय म्हणतो काय तुझं माझं लग्न झालं हा. नाचलो तुझा भाऊ बनकीचे पाया पडले पण तुला एक गोष्ट सांगायची काय? बाय तुला एक बायको आहे, मला एक सवत आहे नाही 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 हा काय? हा मला एक बायको आहे, तुला एक सवत आहे रडू नको काय झालं बोंबलायला मग तुम्हाला एक बायको होती मला काय घ्यायला गेली अगं तुला मुला बाळांकरता हा मुलांकरता यांच्यासाठी मग यांच्यासाठी यांच्या अंग लावून देतो गाडी जाऊन सकाळी माझ्या घरी चालला जातो तुम्ही- यांच्याकरता रे आम्हाला मुलं बाळ असं आहे का? हा तर मी काय म्हणतो काय? तुझी जी सवय आहे हा. ना तिचा स्वभाव चांगला नाही तिला मुलं बाळ होते तिच्या जीवर तुला करून आणले आपण तिथं जाऊ तिचा सल्ला आपल्याला शांत होईल असं म्हणून आपण दोघं तिच्या पाया पडू चालेल. हा, तिच्या पाया पडू आपण काय रे बायकोच्या पाया पडतो का पाया पडतात लांबाला पाहिजे लांबाला येणार आहे अरे वडवड लोकांच्या वयस्कर मंडळीचे पाया पडावं लागतात आई बाबाच्या सगळ्यात भारी होता म्हणजे आईच्या पाया पडावं विजू करत ते भरपूर आई तू करे असते की काती करून पाय तू शिवत तरी फिरत नाही त्यानंतर राहत होते सगळ्यांनाच नाही आई नवरी नवरी पुढे बोलत वागती तो करत आई हा 9 महिने 9 दिवस हा? वापली. किती वजन वापली किती? 1 किलो 2 किलो जास्तीत जास्त 3 किलो हा? माझ्या 3 किलो मध्ये एवढे उपकार ठेवती तर मला सांग एवढ्या वर्षापासून तू माझं 75 किलो वजन वापली तुझं किती उपकार बायको करायला गेला म्हणलं रे चांगली कर काय करून आणली त्यांनी